हॅलो नमस्कार, मी अश्विनी. अशीची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. तर आपला जो मुंबई ब्लॉग होता त्याचा हा शेवटचा पार्ट उरला होता, तर तो आज एडिट करून घालते आहे. तर आज मी तुम्हाला देणार आहे माझ्या माहेरच्या घरची होम टूर. आमचं खूप लहान घर आहे, 1 रूम किचन आहे, पण तेव्हा पप्पांना हे घेण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावे लागलेत. आणि मुंबईमध्ये एक प्रॉपर्टी असणं सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. तर हा आमच्या रूमची सुरुवात होते हॉलपासून. तर हॉलमध्ये असं इथे माझी झोपलेली आहे, पहिल्यांदा दाखवते. आजी आहे, मम्मीची मम्मी. मी आले म्हणून ती मला भेटायला आली. इथे असं TV लावलेली आहे आणि थोडंसं डेकोरेशन केलेलं. वंश हे नाव माझ्या भावाच्या मुलाचं आहे, तर त्याचं जेव्हा नामकरण होतं तेव्हा त्यांनी स्वतः हे बनवलं होतं. आणि घर लहान असल्यामुळे मम्मीने ना जास्त काही पसारा केला नाही आहे, सुटसुटीत असं घर ठेवलेलं आहे. ही वॉल आहे ती एक डेकोरेट व्यवस्थित पेंटिंग थोडंसं करून घेतलेलं आहे. आणि हे जी फोटो फ्रेम आहे ती माझ्या लास्ट नंबर भावाची आहे. तर ही एक फक्त मेमरीज आहे आमच्याकडे. त्याचे फोटो बघूनच घरात आला ना की खूप वाईट वाटतं. असं वाटतं तो आता असायला पाहिजे होता आमच्या प्रत्येक क्षणामध्ये आमच्याबरोबर. पण बोलतात ना, देवाच्या मर्जी पुढे कोणाचं काहीच नाही चालत. तर फक्त आम्ही त्याला मिस करू शकतो, तेवढंच करू शकतो आहे. आणि ही एक फ्रेम आहे जी माझ्या 3rd नंबर भावाच्या लग्नात कोणी गिफ्ट केलेली त्याला. तर छान फ्रेम आहे. तर फर्स्ट जे फोटो आहे, रेड कलरचा ड्रेस घातला, ती सिमरन आहे लहानपणीची. सेकंड जे आहे ते मी ग्रीन ड्रेसमध्ये मम्मी आणि मी, माझ्या बड्डेचा फोटो आहे. आणि इथे खाली पण मम्मी पप्पा आणि माझा लास्ट नंबर भाऊ वैभव आहे. दक्कू त्याला बोलतो आम्ही, तर दक्कू तो आहे. आणि जो त्याच्या खाली जो फोटो आहे तो आहे माझा 3rd नंबर भाऊ विवेक. तर बघा, लहानपणी किती क्यूट दिसायचे, सगळे मस्त दिसायचे आणि नंतर खूपच चेंजेस झाले सगळ्यांमध्ये. आणि शेवटचा जो फोटो आहे मम्मी पप्पांचा, किती जुना आहे, किती छान दिसत आहेत ते. आणि पप्पा किती बारीक होते. तर ही अशी एक वॉल अशी डेकोरेट केलेली आहे. आणि इथून एक ना आम्ही असं आधी गॅलरी होती ती तोडून हॉल थोडा वाढवून घेतला आहे, म्हणजे स्पेस थोडासा हॉल असा मोठा वाटतो. आणि असे कर्टन्स, माझ्या मम्मीला खूप आवडतात कर्टन्स वगैरे सजवायला. आणि एक असं हे बनवून घेतलेलं आहे दिवाण टाईप, मार्बलचं आहे ते. तर इथे पप्पा रेस्ट करतायत. आणि मी पप्पांची अपडेट तुम्हाला अजून दिली नव्हती. पप्पांचं कसलं ऑपरेशन झालं, तर पप्पांचं एका महिन्यात 3 सर्जरी झालेल्या आहेत. पप्पांच्या दोन्ही किडनीमध्ये खूप सारे स्टोन होते. तर त्याच्यामुळे काय झालं होतं की त्यांची लेफ्ट किडनी होती ती पूर्ण फेल झाली होती आणि राईट किडनी चांगली होती. तर राईट किडनीचे पहिल्यांदा 2 ऑपरेशन झाले, त्याचे सगळे स्टोन काढले. आणि नंतर शेवटी एक मोठं ऑपरेशन झालं, तर त्यांची जी लेफ्ट किडनी आहे ती काढण्यात आली. तर आता ते खूप बरे आहेत, ओके आहेत. म्हणजे 2-3 दिवसातच ते बरे असे रिकवर झाले. तुम्ही पाहू शकता त्यांचा फेस पण एकदम व्यवस्थित आहेत. ते असं काही त्रास होत नाही आहे. म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या दिवशी घरी येऊन ते स्वतः शेविंग वगैरे करत होते. म्हणजे एवढे रिकवर झाले होते. आणि देव करो ते असेच नेहमी व्यवस्थित आणि स्वस्थ असू देत. आणि हे असं छोटासा हॉल आहे आमचा. आणि चला तर पुढे आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाताना थोडंसं असं स्पेस आहे. तर आता आतमध्ये जाताना हा असा स्पेस आहे. इथे बाथरूम, टॉयलेट, थोडंसं बेसिन वगैरे आहे. आणि वॉशिंग मशीन ठेवली आहे. ते थोडे आम्ही कपडे सुकवतो, थोडे गॅलरीच्या बाहेर तिकडे सुकवतो. जागा कमी असल्यामुळे मम्मीने सगळं व्यवस्थित असं अरेंज केलेलं आहे इथे तिथे, म्हणजे जास्त पसारा होणार नाही तसं. आणि बस आतमध्ये येताच किचन आहे. तर हे एवढाच आमचा रूम आहे. आणि इथे मम्मी बनवते आहे चपाती. तर असं इथेच किचन पण वेगळं होतं आधी, नंतर मम्मीने सगळं चेंज केलं आहे. आधी त्या साईडला किचन होतं, आता ह्या साईडला करून घेतलं आहे. आणि इथे असं स्टँड वगैरे लावलेला आहे. आणि हांडे, आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये भांडी तर असणं गरजेचं आहे. आणि फ्रीजवर पसारा असणं पण खूप गरजेचं आहे. तुमच्या घरी असतो का असा पसारा? माझ्या घरीसुद्धा असतो. फ्रीजवर जे मिळतं सामान ते आपण फ्रीजवर ठेवतो. मम्मी इथे बनवते आहे चपाती. आणि आता सध्या आम्ही घरात खूप लोक आहोत, तर सगळ्यांचे कपडे इथे जमा आहेत. आणि पाहू शकता इथेसुद्धा माझ्या भावाचा फोटो आहे. आणि इथे आहे सिमरन, इथे आहे माझ्या बहिणीची मुलगी. तर अशा प्रकारे आमचं छोटंसं घर आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे घर नक्की कमेंट करून सांगा. लहान आहे पण सुंदर आहे. आणि खूप जुनी बिल्डिंग आहे. तर आता पाहू शकता त्याला क्रॅक पडायला स्टार्ट झाले आहेत. आणि इथे आहे टिंकी. तर दीदी काय काय खाल्लं मामला सांग. काय काय खाल्लं?
तर आज माझा दिवस म्हणजे खूप धावपळीचा होणार होता. आता आम्ही पहिल्यांदा निघालो होतो जायला तिघी नायगावला माझे काका राहतात, तर त्यांचीसुद्धा तब्येत बरी नव्हती आणि सर्जरी झाली आहे त्यांची, तर त्यांना बघायला जायचं होतं. तर हे नायगाव आहे, मला विश्वासच होत नाही. नायगावला आधी कोणच राहायला यायला रेडी नव्हतं आणि आज इथे एवढे मोठे मोठे कॉम्प्लेक्स तयार झालेले आहेत. मला खरंच विश्वास बसत नव्हता आणि एवढं मस्त वाटत होतं. तर त्यांच्या घरी मी काही व्हिडिओ शूट केला नाही आहे, फक्त थोडंफार. गुलाबी साडी आणि लाली लाल, इकडे बघ, गुलाबी टोपी बोल, गुलाबी टोपी आणि लाली गुलाबी गुलाबी. काकांना भेटलो, त्यांची विचारपूस केली, थोडा वेळ बसलो. काकी म्हणजे बोलत होती जेवून जा, पण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं आणि मला इथून पुढे जायचं होतं नायगाववरून बोरिवलीला भावाच्या घरी. तर त्यांनी तिथे स्वयंपाक आधीच वहिनींनी सगळा रेडी केला होता. तर पुढे बहीण गेली घरी आणि त्याच ट्रेनमध्ये सिमरन कोमल चढल्या आणि आम्ही तिघी पुढे आलो बोरिवलीला. तर हे माझ्या भावाचं घर आहे, हा त्याचा लहान मुलगा वंश आहे. तर इथे आम्ही त्यांना भेटायला आलो होतं. तर म्हणजे आज पूर्ण माझा दगदगीचा दिवस होता, फक्त ट्रेनचा ट्रॅव्हलिंग करायचं होतं आणि बाहेर एवढं ऊन होतं ना, अक्षरशः खूप गरमी होतं. घरात आलं, त्याच्या घरात AC होती, तर खरंच खूप रिलॅक्स वाटलं. आणि इथेसुद्धा मी जास्त काही शूट केलं नाही, कारण की मला ना थोडंसं अनकम्फर्टेबल होतं की कोणाच्या घरी जाऊन आपण शूट करूया, पुढचा व्यक्ती कम्फर्टेबल असेल की नाही, म्हणून मी जास्त काही शूट करत नाही. तर इथे पण मी थोडंफार त्याचं शूट केलेलं आणि पाहू शकता कसा मस्त डान्स करतोय. त्याचं ना आवडतं गाणं आहे. मस्त जेवण केलं होतं, पुरणपोळी, डाळ भात, भाजी चपाती वगैरे सगळं होतं. त्याच्यानंतर मग ती आम्हाला घेऊन गेली होती झुडिओ मॉलमध्ये. सिमरनला आणि टिंकीला कपडे घेऊन दिले, शॉपिंग करून घेतले आणि त्यानंतर आम्ही तिघी आलो होतो बोरिवलीला जे मार्केट लागतं कपड्यांचं किंवा सगळे ज्वेलरी, आपले चप्पल वगैरे सगळं स्वस्त मिळतं. तर आम्ही इथे आलो आणि इकडची गर्दी बघूनच आम्हाला थकल्यासारखं झालं होतं, कारण की सकाळी मी घरातून बाहेर निघालो होते आणि आता हे संध्याकाळचे 6:30 की 6 वाजत होते. तर पण बोरिवलीला असा मार्केट लागतो ना की तुम्हाला सगळ्या वस्तू तिथे अवेलेबल आहेत. ज्वेलरी म्हणा किंवा सगळी जे फॅन्सी कपडे येतात, घागरे, सगळं काही तिथे मिळतं. पण आम्ही काहीच घेतलं नाही. आम्हाला जेवढं म्हणजे वाटत होतं की हे भाईंदरला नाही मिळू शकत तेच आम्ही घेतलं. आणि इथे मेन काय झालं होतं ना की ती म्युन्सिपाल्टीची गाडी आली होती, तर सगळेजणांना आपलं फटाफट सगळे स्टॉल उचलून धावत होते. तर म्हणजे जास्त वस्तूसुद्धा बघायला मिळाल्या नाही. पाहू शकता सगळेजण गडबड चालू आहे, सगळ्यांचे स्टॉल उचलायचे. तर आम्ही विचार केला असू दे, नको शॉपिंग करूया, आपण भाईंदरला जाऊनच करूया. आणि सेम रेट होते, भाईंदरला सुद्धा ह्या वस्तू तेवढ्याच रेटला मिळतात. आज आहे आमचा मुंबईचा शेवटचा दिवस. आम्हाला रात्रीची ट्रेन पकडून जायचं आहे गोव्याला रिटर्न. तर इथे आम्ही 5 वाजता निघालो होतो शॉपिंगला. मम्मी आणि मी आलो होतो ज्वेलर्सकडे. इथे मम्मीने मला ना सोन्याची नोजपिन गिफ्ट दिली होती. 2 दिवसांनी माझा बड्डे आहे, तर ॲडव्हान्समध्येच मला गिफ्ट मिळालं आहे. एवढ्या मोठ्या ज्वेलर्समध्ये मम्मी आले मॅक्सी घालून. सुद्धा पाठोपाठ आली होती मम्मी, मला सुद्धा सोन्याचे रिंग्स घे करून. तर हे छोटेसे मी तिला घेऊन दिले. आणि इथे मी थोडेफार ना मंगळसूत्राचे डिझाईन पाहिले. खूप मस्त मस्त डिझाईन होते, पण खूप वेळ पैसे म्हणजे घालावे लागत होते, 17-18 हजार. मम्मी बोलली राहू दे आता. संध्याकाळी खूप शॉपिंग केली आम्ही, म्हणजे एवढी शॉपिंग केली आहे, नंतर दाखवते तुम्हाला. आणि मी घरी आली म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजायला आले होते. आम्हाला 10 वाजता निघायचं होतं आणि घरी येताच म्हणजे माझ्यासाठी सरप्राईज रेडी होतं. इथे माझ्या बहिणीने माझ्यासाठी बड्डेचं पहिलाच प्री सेलिब्रेशन तयार केलं होतं, म्हणजे सरप्राईज. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear mommy. Happy birthday to you. ये दीदी लगेगा फोटो निकालने देगी भी नहीं हो. ये ले बेटा नहीं इतने चल आएंगे सिमरन आईला साल में अपना ये करते हैं.
आई बघ कशी थांबली आहे. अशा प्रकारे छोटंसं सरप्राईज माझ्यासाठी होतं आणि मला खरंच खूप भारी वाटलं. तर थँक्यू सुप्रिया आणि तिच्या मिस्टरांनी हे सरप्राईज प्लॅन केलं होतं. तर थँक्स त्यांना आणि माझ्या प्रत्येक फॅमिली मेंबरला ज्यांनी मला जाता जाता एवढं छान असं सरप्राईज दिलं. आणि माझी आजी थोडी इमोशनल झाली होती जाते म्हणून. तर इथे आम्ही लास्ट मोमेंटला जी शॉपिंग केली होती आता ती पॅकिंग करतो आहे. येताना 2च बॅगा घेऊन आलो होतं पण जाताना आमच्याकडे 7 बॅगा होत्या आणि आम्हाला टेन्शन होतं की आता आम्ही कसं जाणार. तर सुप्रियानी तिचे मिस्टर आम्हाला सोडायला येणार होते. वसईवरून ट्रेन आहे आमची. तर पप्पा आणि बाजूची आमची पवार आई आहेत आणि आजी सगळ्यांना आम्ही निरोप घेतला. तर ती आता ही रडती आहे तर तिची मम्मी आम्हाला सोडायला येते म्हणून तिच्यावर पाठी लागलेली आहे. तर बस अशा प्रकारे आम्ही सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघालो. पुढचा जो व्लॉग आहे तो आपला मग नंतर थोडासा कंटिन्यू होईल ट्रॅव्हलिंगचा आणि गोव्याचा. तर बस इथेच ब्लॉगला एंड करते. ही थोडीफार मस्ती आहे माझ्या भाचींबरोबर, लास्ट मेमरीज. तर ती मला वाटलं की शेअर करावी तर मी ते ॲड करत आहे. तुम्ही पाहू शकताय ते. आणि बस व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चला बाबा झुक 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 लक्षात राहिलाय की जायच्या डोक्यावर दात पडते दात